नमस्कार. चिंतन, ललित लेखन, श्रीकांत मोरे या पुस्तकातील दुसरा लेख आहे नियोजन. आपण खूप वेळा बोलतो की माझ्या विचारातून हे आलं आहे. इथं विचार याचा अर्थ चिंतन म्हणून घेता येईल का? मला वाटतं होय. आपण म्हणतो, अरे कसल्या चिंतनात गढून गेलायस, बोलत का नाहीस? एखादा शांत बसला आणि जर त्यानं डोळे मिटून घेतले तर आपण काय म्हणतो, बघा काय छान समाधी लागली आहे, नशीबवान आहे, बसल्या बसल्या झोप लागते. आजच्या जगात माणसाला झोप लागण्यासाठी अनेक सल्ले ऋषीमुनी, साधू संत, वैद्यकीय शास्त्र देत असते. आपल्याला झोप का लागत नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चिंतन मला वाटतं याचं उत्तर आहे. एखाद्या प्रश्नावर आपण विचार करायला लागलो की उत्तर लगेच मिळते. त्या प्रश्नाचे उत्तर हे आपल्या जवळ असूनसुद्धा उत्तर स्वीकारायची आपली तयारी नसते. याची कारणं दोन आहेत. आपल्याला हवं तसं उत्तर मिळावं अशी आपली अपेक्षा असते. गणिताच्या भाषेत सांगायचं तर 2 अधिक 2 4 आणि 2 गुणिले 2 बरोबर सुद्धा 4 हे उत्तर येत असतं. पण काही वेळेला आपला भाग्यांक 5 असतो. मग आपल्याला काय वाटतं, 5 हेच उत्तर अपेक्षित असते. अनेक प्रश्नांच्या बाबतीत आपण थोडंसं चिंतन केलं तर ज्याप्रमाणे समुद्रावरती लाट येते किनाऱ्यावरती आणि ती नंतर दिसेनाशी होते, त्याप्रमाणे आपले प्रश्नसुद्धा आपोआप विरघळून गेलेले दिसतात, उकललेले दिसतात. आपण कोणताही प्रश्न मनाशी धरून ठेवतो. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजेच चिंतन होय. येईल ते उत्तर स्वीकारणे. मग उत्तर ते कडू असो, गोड असो, तुरट असो, आंबट असो अथवा कुठल्याही प्रकारचे असो. मानवी मनाचे मात्र तसं नसतं. आपण प्रत्येक गोष्ट कौल लावतो. तो कौल अपेक्षितच असला पाहिजे अशी आपली ठाम भूमिका असते. चिंतनशील आणि अपेक्षेविना जगणं ह्या दोन अत्यंत विरळ गोष्टी आहेत. एकदा आपण चिंतन प्रक्रियेत गेलो की अपेक्षेविना जगणं सहज शक्य होतं. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जीवन हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालते. जो तो म्हणतो मला वेळ नाही. खरंच वेळ हा आपल्याला जवळ असतो. आपण 24 तासांची जर दैनंदिनी लिहिली तर लक्षात येतं, वाया गेलेला वेळ हा काहीही कर्म न करता गेलेला असतो. ना विचार, ना चिंतन, ना कृती. यावरून लक्षात येईल की मानवी जीवनात नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे असते. नियोजनामध्ये मनाच्या साऱ्या पायऱ्यातून, अनुभवातून आपला कस लागत असतो. नियोजन ज्या वेळेला उत्कृष्ट असते त्यावेळेला लोक काय म्हणतात, वाह काय छान आहे. नियोजन हे मानवाच्या जीवनाच्या प्रत्येक घटनेमध्ये असावे लागते. विचारांमध्ये, विचार मांडण्यामध्ये, गप्पा गोष्टींमध्ये, गृहिणीनं घर सांभाळताना, मुलांना वाढवताना, संसार पसरताना, अगदी संसार आवरतानाही, चार चौघीत आपलं मन व्यक्त करताना, अनेक प्रकारच्या कार्यक्रमात, मग तो कार्यक्रम कोणत्याही प्रकारचा असू दे. नियोजन हे मानवाच्या चिंतनातून आलेलं एक निश्चितपणे सूत्रबद्ध असतं आणि ते आपल्या जीवनाला आकार देतं. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.